नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई-KYC प्रक्रियेसाठी सरकारने आपल्याला 2 महिन्याची मुदतवाढ दिली होती आणि ही मुदतवाढ आता संपलेली आहे। लाडकी बहीण योजनेची ई-KYC प्रक्रिया पूर्णपणे बंद झालेली आहे। लाडक्या बहिणींनो, आपण व्यवस्थित माहिती समजून घेऊया। महाराष्ट्र शासनाने सर्व लाडक्या बहिणींना, ज्यामध्ये विवाहित महिला, अविवाहित महिला, विधवा महिला किंवा घटस्फोटित महिला अशा सर्व प्रकारच्या महिलांना ई-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले होते। परंतु वारंवार सांगून देखील अशा अनेक महिला आहेत ज्यांनी अद्यापही आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही। त्यामुळे ज्या महिलांनी आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या सर्व महिला या योजनेमध्ये अपात्र होणार आहेत। KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे लाखो महिला अपात्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींनो, आपण लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला ई-KYC प्रक्रिया करण्यासाठी जो ऑप्शन दिला होता तो पूर्णपणे बंद झालेला आहे। ई-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी असा ऑप्शन आपल्याला देण्यात आला होता, परंतु हा ऑप्शन आता पूर्णपणे बंद झालेला आहे। कारण या ऑप्शनमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले होते, ही केवळ सुधारणा करण्याची अंतिम संधी वन टाइम एडिट ऑप्शन असून हा पर्याय दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे व ही मुदत आता संपलेली आहे। त्यामुळे ज्या महिलांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण झालेली नाही अशा सर्व महिला या योजनेमधून अपात्र होणार आहेत। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काल दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सर्व महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये महाराष्ट्र शासनाने जमा केलेला आहे। तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा करण्यात आलेला आहे। लवकरच डिसेंबर महिन्याचा हप्ता व डिसेंबर महिन्याच्या हप्त्याचा GR प्रसिद्ध करण्यात येणार आहे। महाराष्ट्र शासनातर्फे डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची तारीख ऑफिशियलपणे जाहीर झाल्यानंतर लगेचच तुमच्यापर्यंत अपडेट दिली जाईल, त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही। अजून एक महत्त्वाचा मुद्दा लाडक्या बहिणींनो, व्यवस्थित माहिती समजून घ्या। ज्या महिला लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता KYC प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे मिळणार की नाही याबाबत सरकार काय निर्णय घेते याबाबत आपण वाट पाहूयात। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारतर्फे कोणतेही ऑफिशियल अपडेट आल्यानंतर लगेचच तुमच्यापर्यंत दिली जाईल। तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। भेटूया लवकरच नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।